भारत न्यूज 44. घरातील किरकोळ अपघात ठरला जीवघेणा, पण प्रगत उपचारांनी दिले नवजीवन. नवी मुंबईतील 68 वर्षीय पार्किन्सन्सग्रस्त महिलेला घरात पडल्याने पाठीच्या कण्याला गंभीर फ्रॅक्चर झाले. आधीपासूनच उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि इतर आजारांमुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले होते. मात्र खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अचूक निदान करून आधुनिक कायफोप्लास्टी उपचार करण्याचा निर्णय घेतला. मिनिमली इन्व्हेसिव्ह कायफोप्लास्टीने दिलासा, काही दिवसातच पुन्हा चालू लागली. डॉक्टर हरीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील टीमने बलून व्हर्टिब्लोप्लास्टी, कायफोप्लास्टी द्वारे फ्रॅक्चर झालेला मणका स्थिर करत वेदना कमी केल्या. या प्रक्रियेमुळे रुग्णाला केवळ 24 ते 48 तासात आराम मिळाला आणि काही दिवसातच ती पुन्हा चालू लागली. वयोवृद्धांसाठी सुरक्षित मानली जाणारी ही अत्याधुनिक पद्धत रुग्णाच्या पुनर्वसनात प्रभावी ठरली. वेळीच उपचाराचे महत्त्व अधोरेखित झाले. तज्ज्ञांकडून काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिला नियमित औषधोपचार आणि फॉलोअपचा सल्ला देण्यात आलाय. या प्रकरणातून वेळेवर निदान आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास गंभीर परिस्थितीतही रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. नमस्कार, मी डॉक्टर हरीश नाईक, कन्सल्टंट न्यूरोसर्जन मेडिकल हॉस्पिटलमध्ये काम करतोय. आमच्याकडे सीनियर एक 70 इयर ओल्ड एक लेडी आले होते. त्यांना स्पाईनमध्ये एक क्रिटिकल फ्रॅक्चर झालं होतं. त्याच्यामुळे त्यांना सिव्हिअर पेनमध्ये होते आणि त्यांना मल्टिपल प्रॉब्लेम्स होते. थायरॉइडची प्रॉब्लेम होतं, पार्किन्सोनिझमची प्रॉब्लेम होतं, हार्टची प्रॉब्लेम आणि हायपरटेन्शन. एवढा प्रॉब्लेम असताना पेशंटला एक फ्रॅक्चर त्यांची पुरा आता ट्रीटमेंट करायचं जे ऑप्शन डिसिजन क्रिटिकल जे होतं, त्यांनी बरेचकडे ऑप्शन कन्सल्टेशन घेतलं. ते फायनली मेडिकल हॉस्पिटलमध्ये रेफर झाले पेशंट. आणि आमच्याकडे एक ॲडव्हान्स टेक्निक आहे, ते एक बलून व्हर्टिब्रोप्लास्टी म्हणून. याच्यामध्ये विदाऊट एनी सर्जरी, मिनिमल इन्व्हेसिव्ह टेक्निक, फक्त एक सुई टोचून ते स्पाईन फ्रॅक्चरमध्ये एक निडल टाकून ते बलूननी ते फ्रॅक्चरमध्ये एक स्पेस क्रिएट करून त्याच्यामध्ये बोन सिमेंट फिल करून ते बोन फ्रॅक्चरला आपण हाईट रिस्टोर केले आणि त्यांची पेन फ्री केले आणि ते पेशंटला लगेच नेक्स्ट डे डिस्चार्ज केले. पेशंट वॉकिंग नेक्स्ट डे डिस्चार्ज करून त्यांची इमिडिएट पेन रिलीफ झालं. आणि असं क्रिटिकल जे असं प्रॉब्लेम्स असताना पण आपले मेडिकवरमध्ये एवढं सुविधा आहे की पेशंटला काही प्रॉब्लेम न येता चांगलं रिलीफ दिलं आहे. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आमचे जे हॉस्पिटल OT जे आहे सगळे लेटेस्ट मशीन्स आहे. काही किती पण क्रिटिकल पेशंट असू द्या, इवन आता रोबोटिक सेटअप पण आपल्याकडे आलेला आहे. तर याच्यामध्ये ॲडव्हान्स्ड ब्रेन सर्जरीज पण आपण करतोय, ॲडव्हान्स स्पाईन सर्जरीज, बाकी जेवढं ऑर्थोपेडिक सर्जरीज आहे, स्पाईन सर्जरीज आहे, सगळे आमच्याकडे ॲडव्हान्स्ड मशीन्समध्ये होतात. सो आणि याच्यामध्ये बेसिकली ॲडव्हान्टेजेस असं आहे की पेशंटला कॉस्ट कमी असून, हॉस्पिटल स्टे कमी असून, त्यांची नॉर्मल जे ॲक्टिव्हिटी रेग्युलर लाईफ आहे ते सगळे लवकरात लवकर ते चालू करू शकतात. एवढं आपल्या हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.